जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आरोग्य शिक्षण समितीचे सभापती चेतन सिंग केदार सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। याप्रसंगी समितीच्या सदस्य सोनाली कडते, संगीता दुधाळ, शोभा खटकाळे, सविता कोकाटे, सदस्य व्यंकटराव भालके, नागनाथ भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोपुरवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नंदकिशोर घाडगे, सांख्यिकी अधिकारी हेमंत पवार उपस्थित होते। या सभेत राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला। सभापती चेतन सिंह केदार सावंत यांनी पारदर्शक पद्धतीने आरोग्य विभागाचा कारभार झाला पाहिजे। तुमच्या अडचणी असतील तर सांगा, त्यावर मार्ग काढण्यात येईल। ग्रामीण भागात पाणी गुणवत्ता चांगली राहण्यासाठी प्रयत्न करा। वेळेत पाणी नमुने तपासणी करा। पाणी टंचाई लक्षात घेता गुणवत्तेकडे लक्ष द्या असे सांगितले। ग्रामीण भागातील जनतेला श्वानदंश लस मिळाली पाहिजे। त्यासाठी जिल्हा परिषद सेसमधून 50 लाख तरतूद आहे, परंतु यासाठी 1.5 कोटी तरतूद अपेक्षित आहे। त्याबाबत पाठपुरावा करून निधी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला भविष्यात सोलर सिस्टीम बसवण्याबाबतचे काय नियोजन करता येईल याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना केल्या। अपंग मुलांचा सर्व्हे करून त्यांना सर्टिफिकेट मिळवण्याबाबत तालुका स्तरावर कॅम्प घेण्याबाबत लवकर तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून सूचना दिल्या। सभापती चेतन सिंग केदार यांनी आरोग्य समिती सभा अधूनमधून तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात यावी अशी सूचना मांडली। गेल्या 2 वर्षांपासून तालुका आरोग्य अधिकारी यांचे वेगवेगळ्या गोष्टींवर खर्च केलेल्या गोष्टींची बिले पेंडिंग आहेत, त्याबाबत समन्वयातून मार्ग काढण्याबाबत आणि ती बिले मिळण्याबाबत आवश्यक त्या निधीसाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या। जिल्हा परिषद सेसच्या 2026-27च्या मूळ 510.08 लक्षच्या मूळ अंदाजपत्रकाच्या विषयास शिफारस मान्यता घेण्यात आली। जिल्हा नियोजन समितीला सादर केलेल्या मंजूर आराखड्यास शिफारस करण्यासाठी मान्यता घेण्यात आली।